वजीर शिशिरा तत्यांकडून षटकार साठी 500 रुपये असेल. प्रतीक चव्हाण साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. करसुंडी संघाचे कर्णधार यांचा सुद्धा या स्पर्धे ठिकाणी सन्मान होईल. हॅलो, कांडपेगावचे उद्योजक शैलेश पाटील, आपण असाल कुठे तर व्यासपीठावरून स्थानपन्न व्हायचंय. नक्कीच या षटकाराच्या सहाय्याने संघ धावसंख्या 6 ने वाढते, जाऊन पोचते ती 8च्या घरामध्ये. आसिफ भाई आपण यायचंय व्यासपीठावरती आणि सन्मान स्वीकारायचे. आसिफ भाई व्यासपीठावरती यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचे. प्रवीणजी उतेकर साहेब यांचा सुद्धा सन्मान होणार आहे स्पर्धेच्या ठिकाणी. प्रवीणजी उतेकर साहेब, प्रसाद शेठ पालकर यांच्या हस्ते सन्मान होणार आहे. सुंदर फटका फाईन लेगच्या दिशेने टोळे, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार येतोय 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या साहाय्याने संघ धावसंख्या 4 ने वाढते, जाऊन पोचते ती 12च्या घरामध्ये. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पिवनचं षटक चालू असताना गोलंदाजी मार्ग करते सज्ज गोलंदाज असेल तो प्रतीक. आसिफ साहेब बडोल संघाचे पॅकर यांचा सुद्धा सन्मान होत आहे स्पर्धेच्या ठिकाणी. बोलूया सामन्याकडे. धाव फलकावरती धावा लागतात त्या 12 धावा. अजूनही उर्वरित काही चेंडूंचा खेळ बाकी असलेला पिवनचं षटक चालू असताना सुंदर फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते. सुंदर फटका, चेंडू आलाय स्लॉट मध्ये, त्याला पाठवलाय बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. येत आहेत 6 धावा. डीजे पुन्हा चेंडू त्याच दिशेने जातोय. चेंडू पुन्हा पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये. येतात पुन्हा 6 धावांसाठी षटकार. नक्कीच आमचे बडोद संघाचे पॅकर आसिफ भाई यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. लगातार 2 षटकार मारले, अजून एक तिसरा षटकार मारला तर बादल, वजीर, दौलत आणि काशी ग्रुप शिशिर दत्ते साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अजून एक षटकार मारला तर अतिशय सुंदर मॅच पाहिलं होते. परंतु क्रिकेट मात्र जर 2 चेंडूवरती 2 षटकार तर नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती एकी धाव घेऊन स्ट्राईक रोटेट केले आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचतात त्या 25 धावा. पिवनचे षटक बडोद संघाची धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा. तोपर्यंत संधी देऊया आपल्या डीजे मास्टरला. दुसरे षटक प्रगती पाहत असताना P2चं षटक गोलंदाज चिराग हा गोलंदाज असेल.
एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागतात त्या 25 धावा. पाच षटकांचा सामना असेल. पाच षटकांचा सामना असेल. पहिला राऊंड हा 5 षटकांचा असतोय. धावफलकावरती धावा लागतात त्या 25 धावा. दुसरे षटक प्रगतीपथ असताना गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल चिराग चांदई संघाकडून पिटूचं षटक टाकतोय. पहिले षटक थोडं मागं टाकलंय गोलंदाज प्रतीक या गोलंदाजाने. ऋतिक या गोलंदाजाने फुलटॉस मध्ये चेंडू मात्र पटोला सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 6 धावांसाठी षटकार. डीजे षटक प्रगतीपथ असताना 31 धावा धावफलकावरती लागतात. अतिशय सुंदर ब्लॉकर मध्ये चेंडू गोलंदाजाने फेकलाय. तितकाचा त्या चेंडूला सुरेख सन्मान दिलाय फलंदाज समीर. या फलंदाजाने एक धाव घेण्यात यश येतोय. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने वाढते आणि जाऊन पोहोचते 32च्या घरामध्ये. अतिशय पहिले षटक बघायला नक्कीच मागे टाकलंय गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाने. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्ची केल्या. दुसऱ्या षटकामध्ये 2 चेंडू फेकी केले. 2 चेंडूंवरती 7 धावा खर्ची केल्या. धावफलकावरती धावा लागतात त्या 32 धावा. इतशी मात्र ऑलॉन द कार्पेट पद्धतीचा फटका. चेंडू जातोय सीमा रेषा पार आणि येतोय इथेशी 4 धावांसाठी चौकार. आणि या चौकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 36च्या घरामध्ये आहे. सुरेख फलंदाजी पाहायला भेटते आपल्याला दोन्ही फलंदाजांची. समीर आणि प्रमोद हे फलंदाज असतील 2. सुंदर कमबॅक केलं परंतु क्षेत्ररक्षक थोडी चुकी करतोय. नक्कीच जिथशी एकही धाव नव्हती तिथेशी 2 धावा सहजपणे पूर्ण होतात आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 ने वाढते आणि जाऊन पोहोचते ती 38च्या घरामध्ये. 38 धावा धावफलकावरती लागतात. एकही गडी बाद करण्यात यश येत नाही गोलंदाजांना. ऋतिक आणि चिराग या गोलंदाजाला फुलटॉस मध्ये चेंडू क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथेशी फलंदाज होतोय बाद. तंबूचा रस्ता दाखवलाय प्रमोद या फलंदाजाला. डीजे धावफलकावरती धावा लागतात त्या 38 धावा. पहिला गडी बाद झालाय बडवल संघाचा प्रमोदेच्या स्वरूपात. आता मात्र येतोय फलंदाज राकेश. सुंदर फटका स्ट्रेटवर केलेला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव पूर्ण होते आणि एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 ने वाढते. जाऊन पोहोचते ती 39च्या घरामध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव लागतात ते 39. पहिल्या षटकामध्ये 25 धावा खर्ची केल्याचा गोलंदाज ऋतिक या गोलंदाजाने. दुसऱ्या षटकामध्ये
धावा खर्ची केल्या त्या 14 आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावा लागतात त्या 39 धावा. डीजे धन्यवाद डीजे मास्टर. गोलंदाजी मार्कवरती सज्ज गोलंदाज असेल तो वैभव थेर. 2 षटक समाप्ती पदावर येताना धावा फलकावरती धावा लागतात 39 धावा. सुंदर फटकेबाजी केली दोन्ही फलंदाज समीर आणि प्रमोद या फलंदाजांनी, परंतु प्रमोदला तंबूचा रस्ता दाखवला. अतिशय सुंदर फटका पाहायला उठेल. क्षेत्ररक्षक तैनात कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. इथेशी गडी धावबाद झाला असता, परंतु एक धाव घेण्यात यश आले राकेश पाटील या फलंदाजाला. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या 1 ने वाढते, जाऊन पोहोचते 40 या घरामध्ये. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना अतिशय सुंदर फटकेबाजी आपण बघतो या बडोल संघाची. खास करून फलंदाज असेल तर समीर. इथेशी मात्र समीर याच्या पारीच होता अंत देऊन बसलाय सोपी जेल. संपवलाय समीर याचा खेळ.